मित्रांनो, भारतीय जनता पक्षाच्या राजकारणामध्ये हे नेते मंडळी कसे डबल ढोलकी वाजवतात बघा. म्हणजे ती नेहमीच वाजवली जात असते. म्हणजे कसं पोटात एक ओठात एक, हे तर भाजपचं राजकारण. खरं म्हणजे आता हे काही लपून राहिलेलं नाही, कोणी कोणाला सांगण्याची आवश्यकता उरलेली नाही. अगदी गाव खेड्यापर्यंतच्या प्रत्येक माणसाला भाजपाचं हे डबल गेम, डबल ढोलकीचं राजकारण पाठ झालेलं आहे. पण हा पक्ष किती खालच्या स्तराला जाऊ शकतो आणि आपल्या बदनाम असलेल्या वादग्रस्त नेत्याला सुद्धा वाचवण्यासाठी आपली म्हणजे पक्षाची सुद्धा इज्जत कशी डावावर लावू शकतो, हे आता पाहायला मिळू लागलेलं आहे गोपीचंद पडळकर यांच्या निमित्तानं. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर कशा पद्धतीची भाषा वापरतात, यावेळी त्यांची एकंदर देहबोली काय असते, चेहरा काय असतो, हातवारे काय असतात, अहो हे तुम्ही आम्ही पाहतो ना हो. बघा, शरद पवारांच्या पक्षाचे नेते जे जयंत पाटील, सुसंस्कृत नेता जयंत पाटील यांच्यासारख्या अत्यंत संयमी नेत्यावर या गोपीचंद पडळकर यांनी आपल्या नेहमीच्या शिवराळ वागण्यानुसार, संस्कृतीनुसार शिवराळ भाषा वापरली. प्रचंड छेतू झाले हो त्यांचे महाराष्ट्रामध्ये आणि भाजप सुद्धा बदनाम झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं या सगळ्यावर, तर म्हणे पडळकर यांना सल्ला दिला आहे. काय सल्ला? आणि वर काय म्हणतात ते की गोपीचंद पडळकर यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे, चांगलं आहे, असं काहीतरी ते म्हणाले. फडणवीसांच्या या बोलण्याचा लोकांनी समाचार घेतलेला आहे हो, त्यावर आपण बोललं आता टाळलेलं बरं. पण तरी सुद्धा त्यांनी आणि चंद्रकांत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विधानाचं आम्ही समर्थन करत नाही असं म्हटलं होतं. दाखवायचे आणि खायचे दात वेगवेगळे कसे बघा. समर्थन करीत नाही म्हणतात आणि मग पडळकरांना फटकारतही नाहीत. काय कारवाई केली पडळकरावर? अहो, एका शब्दानं तरी पडळकरांच्या विरोधात बोललेत का भाजपचे नेते? आणि आता लगेच बघा, याच भाजपानं पडळकर यांच्या समर्थनार्थ 1 ऑक्टोबरला भाजपाचा इशारी सभा घेण्याचा निर्णय झालेला आहे. पडळकर यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीची मोठी सभा सांगलीमध्ये झाली. अनेक नेत्यांनी पडळकरांना धुतलं आणि आता त्या सभेला प्रत्युत्तर द्यायला भाजपा पुढे सरसावली. अर्थात अशी भाजपानं सभा घेतली म्हणून भाजपावर आणि पडळकर यांच्यावर लागलेला एवढा मोठा डाग काय पुसला जाईल का मित्रांनो? पण जयंत पाटील यांच्या आईवर बोलणाऱ्या पडळकर यांच्या पाठीशी भाजप ठामपणे उभे आहे, हा संदेश तर पोहोचला. भाजपा अशाच प्रकारे आपल्या काही बेताल, फाजील, लबाड नेत्यांच्या मागं कसा खंबीरपणे उभा राहतो बघा. आणि म्हणूनच मग त्यांची बाष्कळ, वाह्यात, शिवराळ अशा सगळ्या प्रकारची घाणेरडी भाषा वापरत जी काही बडबड होते ती महाराष्ट्राला इच्छा नसताना सुद्धा ऐकून घ्यावी लागते. आणि यातून तर मग राजकीय संस्कृतीचा सत्यानाश झाला ना हो. अहो, भाजपाला अजून किती विनाश करायचा आहे या आपल्या पवित्र सुसंस्कृत राजकारणाचा? कुणीही कोणाच्या आईवर बोललेलं या महाराष्ट्राला कधीही मान्य होणार नाही मित्रांनो. पडळकर जे बोलले आहेत त्याचा निषेध उभ्या महाराष्ट्रातून झालेला आहे. स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेणारा भाजपा आता मात्र पडळकर यांच्या बाजूने उभा राहिला आहे, ज्यांनी जयंत पाटलाच्या आईवर अपशब्द वापरले. अहो, हेच करायचं होतं तर मग पडळकर यांच्या बोलण्याचं आम्ही समर्थन करीत नाही असं बोललात तरी कशासाठी? आईवर शिव्या द्या बिंदास्त, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं तर भाजपाला सांगायचं नाही ना, दाखवायचं नाही ना. हे नाही म्हणजे काय? आता आणखी काय राहिलं हो यामध्ये? अहो, लबाडाचं थोबाड बघा कधी ना कधी फुटतच असतं आणि भाजपाचं तर आता मुहूर्तही ठरलाय 1 ऑक्टोबर. खरं तर त्या आधीच लबाडीचं भांडं हे सगळं फुटलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घाणेरडी संस्कृती रुजवण्याचं पाप नक्की कोणाला करायचं आहे? गेल्या काही वर्षापासून हे पाप कोण करीत आहे? कोणामुळं राजकारणाचं वाटोळं झालं, सत्यानाश झाला, सगळी परंपरा धुळीला मिळाली, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? हे सगळं बघा महाराष्ट्र अत्यंत उघडपणे आणि उघड्या डोळ्यानं पाहत आहे.
पण तरीही मित्रांनो, आपल्या राजकारणाचं वाटोळ करणाऱ्या घाणेरड्या संस्कृतीचा पाप नक्की कोणाचा आहे? तुम्हाला काय वाटतं? तुम्हीच सांगा, पण जरूर सांगा. धन्यवाद. भेटू पुन्हा. नमस्कार.